ऐका हो, सकाळी सकाळी गाण्याची वेळ आहे. गाण्याची इच्छा नसताना आमचे दादा आनंद शिंदे आणि अशोक कुमार गारोळ यांच्या विनंतीला मान देऊन गात आहो. ज्या बाबासाहेब आंबेडकरांना जीवनामध्ये यशस्वी करण्यासाठी त्यांची पत्नी माता रमाईने हाडाचं काढ केलं, जीवाचं रान केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणामध्ये मदत केली आणि म्हणून ती रमाई आपल्या पुढे सादर करणार आहे की भिक्खू धोत्रेत वलंकरात की घर ही नव्हतं राहण्यासारखं, की त्यात माझ्या रमाच रूप होत पाहण्यासारखं, की कवळी तिची काया, की कवळी तिची काया, की वही नव्हतं लहाल्यासारखं. मग भल्या भल्या लाजवे रमा असं बोले शहाण्यासारखं. भिक्खू धोत्रेचं वलंकराचं घरी नव्हतं राहण्यासारखं, त्यात माझ्या रमाचं रूप होतं पाहण्यासारखं, कवळी तिची काया वही नव्हतं न्हाल्यासारखं. मग भल्या भल्याला लाजवेल अशी रमा बोले शहाण्यासारखं. अगदी लहानपणापासून रमाई शहाणपणानं वागली, कारण रमाई लहान असताना रमाईचे आई वडील रमाईला सोडून गेले. मग रमाई आपल्या काकाकड आणि मामाकड मुंबईला राहू लागल्या. मग या अनाथ मायबापाची मुलगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये पत्नी होऊन आली. कदाचित बाबासाहेबांच्या जीवनामध्ये माता रमाई आली नसती तर बाबासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब झाले नसते. बाबासाहेब आंबेडकरांना शिकवण्यामध्ये माता रमाईचा सिंहाचा वाटा आहे आणि ती अनाथ मायबापाची मुलगी मामाकड आणि काकाकड मुंबईला राहत असताना 14 एप्रिल 1907 साली मुंबईच्या भायखळ्याच्या भाजी मंडईमध्ये भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी लग्न झालं. 9 वर्षाची रमाई आणि 17 वर्षाचे बाबासाहेब आंबेडकर दोघांचं लगीन लागलं. भायखळ्याच्या भाजी मंडईमध्ये दिवस होता शुक्रवार, रात्री 10:30 वाजता. ज्या ठिकाणी बाबासाहेब आणि रमाईच्या लग्न विवाह सोहळ्याचा मंडप टाकला होता तो भाजी मंडई मधला भाजी विकण्याचा ओटा होता. बाजूला नालीचं खान पाणी होतं आणि त्या ओट्यावर बाबासाहेब आणि रमाईचं लगीन लागलं. आणि लगीन लागल्याच्या नंतर ती चिमुकली 9 वर्षाची रमाई बाबासाहेबांच्या घरी नांदायला आली. तेव्हा त्या डबक चाळी मधल्या बाह्या रमाईला म्हणतात काय, अग सांग रमा सांग आता, रमाईला म्हणतात. अगदी 9 वर्षाची रमाई
कारण पहिल्या काळामध्ये अगदी लहानपणी लग्न व्हायचे. 9 वर्षाची रमाई आणि 17 वर्षाचे बाबासाहेब आंबेडकर. आताचा जमाना बदलला कारण कायद्याने आज बंदी आहे. मुलीचं वय 18 वर्ष पाहिजे, मुलाचं वय 21 वर्ष पाहिजे. पण बाबासाहेबांचं आणि रमाईचं लगीन लागलं त्या काळाची कथा आहे. सागरमा सागराचा पतीचं नाव ग, सागरमा सागराचा पतीचं नाव ग, चाळीतल्या बाह्या म्हणती जाणून बुजून, चाळीतल्या बाह्या म्हणती जाणून बुजून, 9 वर्षाची मला वाटते खाली नाही. आमचे खोरसवाली ढिल्ली फर्स्ट गायचा जीव चालला. कसे आवाज काढायले. नवी नवी नवरी लादाया आली गर्दी बायकाची बघायला झाली व रमाई लहानपणी नांदायला गेली तेव्हा त्या डबक चाळी मधल्या बाईला नाव विचारतात. रमा नाव सांग म्हणजे उखाणं गेलं. आजही आमच्या देशामध्ये कुणाचे लगीन झालं की मुलगी नांदायला आली, आजूबाजूच्या बाया जमतात, म्हणतात बाई नाव सांग ना, बाई नाव सांग ना. नवीन मुलगी लाजते पण आजूबाजूच्या बाया म्हणतात नाव सांग ना, कारण ही प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे. आताच्या मुली नाव सांगतात कसे, कसे नाव सांगतात, कसे नाव सांगतात. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर, इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर. मिलींचं नाव घेतो आनंदची लहर. रमाईने ज्या काळामध्ये त्या बाळाला नाव सांगितलं, कोणतं नाव सांगितलं? रमाई म्हणतात रेल्वेचा पट्टा त्याला इंजिन जाते घासून, रेल्वेचा पट्टा त्याला इंजिन जाते घासून, भीमरावाच्या नावाचं कुंकू लेते मी हसून, कुंकू लेते मी हसून. रमाईने नाव सांगितलं म्हणून आम्हाला त्या रमाईचा आदर्श घ्यायचा आहे. ही जी रमाई एकदा नांदायला आली तशी कधी माहेराला गेलीच नाही. 9 वर्षाची होती तेव्हापासून आली आणि 27 मे 1935 साली रमाईचं निधन झालं, पण माहेराला कधी गेली नाही. आणि ती रमाई पाण्यासाठी नवी नवी नवरी नांदाया आली. गर्दी बायकाची बघायला झाली व बघता गेली सारी
वर्षाची रमाई जाईल अजून त्या रमाईला पाहण्यासाठी कोण आले पोरी सोरी म्हणती वहिनी सांगावला पोरी सोरी म्हणती वहिनी सांगावला महातारी म्हणे मी महातारी म्हणे म्हातारी कारण रमाईला पाहण्यासाठी लहान लहान मुली आल्या म्हातारे आल्या म्हाताऱ्याला काही काम नसतं आणि म्हणून रमाईला पाहण्यासाठी आल्या रमाईने नाव सांगितलं पण त्या म्हातारीला ऐकू येत नव्हतं तेव्हा म्हातारी म्हणे मी ऐकील नाही म्हातारी म्हणे मी ऐकलं नाही बाय रमाई लाजून जायची रमाई संस्कारामध्ये वाढलेली होती रमाईवर तिच्या आई वडिलांनी संस्कार टाकले होते मग संस्कार म्हणायचे कशाला आजही आमच्या आया आपल्या मुलावर संस्कार टाकतात आजही आमचे वडील पालक आपल्या मुलावर संस्कार टाकतात कसे टाकतात एक बाप होता आणि त्यांनी मुलाला शिकवलं लहानपणापासून शिकवलं म्हणला पिंट्या म्हणे काय बाबा म्हणे पिंट्या आपल्या घरी जर कोणी पाहुणे आले अंगणामध्ये उभे टाकले की मी म्हणतो पिंट्या पाहुण्याला पाय धुवायला बकेट मध्ये पाणी आण त्यावेळेस तू म्हणायचं बाबा कोण्या बकेट मध्ये पाहुणे आले पाहुणे अंगणामध्ये उभे टाकले पिंट्याचा बाप पिंट्याला म्हणाला पिंट्या पाहुण्याला पाय धुवायला पाणी आण ताबडतोब पिंट्या म्हणते बाबा कोण्या बकेटीमध्ये हैदराबादच्या निजामाबादच्या धर्माबादच्या बाप म्हणतो निजामाबादच्या पाहुण्याला 9 रुपयाच्या ते किती प्रकारच्या बकेटी आहेत पाहुण्याने हातपाय धुतले पुन्हा पिंट्याचा बाप पिंट्याला म्हणतो पिंट्या पाहुण्याला बसायला खाटा टाक पुन्हा पिंट्यामध्ये बाबा कोणती खाट टाकायची धर्माबादची निजामाबादची का आदिलाबादची पिंट्याचा बाप म्हणते आदिलाबादची पुन्हा पाहुणे घरामध्ये गेले जेवणाची वेळ झाली पुन्हा पिंट्याचा बाप पुन्हा पिंट्याला म्हणते पिंट्या पाहुण्याला जेवायला ताट लाव तेव्हा पिंट्या म्हणते बाबा कोणत्या ताटात लाव कोणते ताट लावू तेव्हा पिंट्याचा बाप म्हणते निजामाबादच्या हा मुलाला संस्कार घडवले परंतु एका दिवशी असं झालं पिंट्याचा बाप घरी नव्हता दुसरे पाहुणे त्याच्या घरी आले अंगणामध्ये उभे टाकले आणि उभे टाकल्या म्हणतात पिंट्या तुझा बाप कुठं गेला तत्काल पिंट्यामध्ये कोणता धर्माबादचा निजामाबादचा की आदिलाबादचा असे संस्कार आमची माणसं टाकतात पण रमाईवर तिच्या आई वडिलांनी संस्कार टाकले होते एक वेळ रमाई लहान असताना शेजाऱ्याच्या घरी गेली शेजारील बाई बिमार पडली होती तिला काम करू लागलं आणि म्हणून त्या शेजारील बाईने तिला बक्षीस म्हणून 1 रुपयाचं नाणं दिलं 1 पैसा दिला रमाई ती पैसा घेऊन रुक्मिणाबाई आई जवळ आली आणि आईला म्हणाली आई मला शेजारच्या मावशीने 1 पैसा दिला तेव्हा रमाई मध्ये अगं तुला काय अक्कल आहे की नाही तुला अक्कल आहे की नाही रुक्मिणाबाईला राग आला आणि तिने एका झटक्यामध्ये ज्या खाडामध्ये चापट मारली तेव्हा रमाई रडू लागली रमाईला वाटलं माझी आई मला चापट का मारली असेल मी तर कोणाची चोरी केली नाही मी कोणाची पैसे घेतले नाही मग माझ्या आईने मला का चापट मारली असेल तेव्हा ती रमाई आपल्या आईला म्हणते अगं आई तू मला चापट का मारली तेव्हा रुक्मिणाबाई मध्ये अगं शेजाऱ्याला दान धर्म करणं मदत करणं हा शेजाऱ्याचा धर्म असतोय आणि ही रमाई आपल्या लहानपणी शिकली आणि ती रमाई बाबासाहेबांच्या घरी नांदायला आली तेव्हा पोळी चोरी म्हणती वहिनी सांगावला
मध्ये त्या रमाई बद्दल आलेल्या बाया म्हणतात काय, दिसायला गोरी गोमाटी हाय रमाईला म्हणतात दिसायला गोरी गोमटी आहे. रमाई दिसायला चांगली होती, परंतु माणसाने दिसायला कसं असावं, माणसाचा वाण कसा असा तरी चालेल, पण माणसाचे गुण चांगले पाहिजेत. कारण स्त्रियांचा असो माणसाचा असो, त्यांचं मोठे पण त्यांच्या गुणावर अवलंबून असतं. आणि म्हणून ती रमाई दिसायला गोरी गोमाटी हाय भाग्यवंतीचे लक्षण माय पाहिजे काय झोप लागायची आम्हाला काय घेणं नाही, कोण काहीच सांग माई बदल दिसायला गोरी गोमाटी हाय लक्षण सांगती पायव भाग्यवंतीचे लक्षण सांगती पायव असं म्हणतात. प्रत्येक माणसाची आई ही पहिला गुरु असते आणि म्हणून म्हणतात त्या तिच्या हाती पाळल्याची दोरी ती जगाला उधारी. म्हणून आमच्या बायांनी आपल्या मुलावर चांगले संस्कार टाकले पाहिजे, मुलाला चांगलं घडवलं पाहिजे. प्रत्येक आईने स्वप्न पाहिले पाहिजे की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा कलेक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे. परंतु आमच्या बायाची लहानपणापासून मुलांना शिकवण असते. कारण आमचा जर मुलगा लहान असला तर आम्ही मुलांना काय सांगतोय. एखादी मुसलमानाची बाई असेल, तिचा जर मुलगा झोपला गेला असेल, ती बाई झोपू कशी घालते, अल्लाह 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 हे अल्लाह 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 म्हणून त्याला झोपू घालते. म्हणून मुसलमानाचे लोक 5 वेळा नमाज पडायला जातात. त्याच्या लहानपणापासून त्याच्या कानावर ते शब्द गेलेले असतात. आणि म्हणून पण आमची माणसं आमच्या बाया कशा बाळाली घालतात, कशा घालतात, हड 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 जशी काय कुत्र्याची अवलाद आहे ती. जरा त्याच्यापेक्षा थोडा मुलगा मोठा झाला की आमच्या बाया पुन्हा काय म्हणतात त्याला, हडग कुत्र्या बागडी तर तुझ्या बापाची तगडी, कुत्र्या बागडी कुत्र्या बागडी बापाची तगडी. म्हणून मोठा झाला की मुलगा दारू पितो, बापही दारू पितो, संध्याकाळची सगळ्याची मारामारी खाण्यासाठी. म्हणून आईने आपल्या मुलाला घडवलं पाहिजे. आणि थोडाही मुलगा चालायला लागला की आमच्या बाया म्हणतात काय, चालू शिका ढोर राखा, चालू शिका ढोर राखा, चालू शिका ढोर राखा, ढोर राखा माती खा. पिढ्यान पिढ्या आमच्या बर्बाद झाल्या तरी आमचे तेच संस्कार आहेत, चालू शिका ढोर राखा. परंतु आता आमच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे. आमच्या मायाबहिणीने आपल्या मुलाला सांगलं पाहिजे काय सांगायचं, चालू शिका शाळा शिका, चालू शिका शाळा शिका, शाळा शिका शाळा शिका, डॉक्टर व्हा, कलेक्टर व्हा, इंजिनियर व्हा. लहानपणापासून आपण जर मुलाच्या मनावर टाकले तर तो मुलगा निश्चित होऊ शकतोय. परंतु का होऊ शकतोय, काय जिजामातेनी छत्रपती शिवाजी महाराज उतरामध्ये असताना स्वप्न पाहिले होते की माझा मुलगा या देशाचा राजा झाला पाहिजे. जिजामातेला वाटायचं की माझ्या मुलांनी अन्यायाच्या विरोधात नंगी तलवार घेतली पाहिजे. आणि म्हणून जिजामातेच्या पोटी शिवाजी महाराज जन्माला आला. आमच्या पोटी कशी जन्माला येतात माणसं, बाप लेकाला विचारणार, लेक मायला विचारणार, सगळ्या भानगडी.
आणि म्हणून आम्ही आमच्या मुलावर संस्कार टाकले पाहिजे. आणि म्हणून त्या डबक चाळीतल्या बाहेर रमाईला म्हणतात, कारण ती 9 कोटीची आई रमाई झाली. आणि काय म्हणतात, दिसायला गोरी भाग्यवंतीचे लक्षण सांगती पायव, हिवाच्या शेजारी बसता सजून, हिवाच्या शेजारी बसता सजून, हिवाच्या शेजारी बसता सजून रमाई लाजून जायची. लहान होती, परंतु त्या लहान वयात रमाईने शपथ घेतली होती. अडाणी रमाई असून तिने बाबासाहेबाला शिकवलं. आज अनेक बाया म्हणतात, कोणत्या बाया म्हणतात मी माझ्या मुलाला शिकवलं, डॉक्टर बनवलं. काही बाया म्हणतात मी माझ्या नातवाला शिकवलं, इंजिनियर बनवलं. काही बाया म्हणतात मी माझ्या पुतण्याला शिकवलं, मास्तर बनवलं. पण जगामध्ये एकच अशी बाई आहे की जिने काबाड कष्ट केले, हाला पेस्टा भोगल्या, एक दिवस उपास पोटी राहून जगामध्ये आपल्या पतीला शिकवलं, पतीला शिकवलं, पतीला शिकवलं. MA PhD DSc LLD डिलीट बाटला एवढं रमाईने बाबासाहेबांना शिकवलं. अहो एक दिवस रमाईचा गंगाधर नावाचा मुलगा अतिशय बिमार होता. बाबासाहेबांना पत्र पाठवलं, माझा साहेब आपला गंगाधर मरण पावला. रमाई मांडीवर घेऊन त्याला बसतात. अनेक शेजारी माणूस येतोय आणि रमाईला म्हणतो, अगं रमा आई याच्या मोतीची काय सोय केली. रमाई घरामध्ये जातात, बघतात तिला कुठे एक पैसा सुद्धा दिसत नाही. रमाईला वाटतं आता या माझ्या मुलाला मी कसं दफन करावं, नवा कपडा घेण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीत. रमाई आपल्या लुगड्याचा टरकऱ्या पदर फाडतात आणि आपल्या मुलांना गुंडाळतात. हा रमाईने त्याग केला. आणि म्हणून रमाईचा आम्हाला आदर्श घ्यायचा आहे. कारण जेव्हा बाबासाहेब आंबेडकर बालेश्वरहून मायदेशी आले तेव्हा हजारो लोक मुंबईच्या बंदरावर जमा झाले होते. अनेक बाया नटून खटून बाबासाहेबांच्या भाषणासाठी जात होत्या. तेव्हा रमाईला म्हणायच्या, रमा तू बाबासाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी येत नाही का. तेव्हाच रमाईच्या बाहेरला म्हणायच्या, काय अग भाषण साहेबात आहे बाई आज ग, सत्कार साहेबांचा आहे बाई आज ग, एकटीच घरामध्ये आऊ कधी, एकटीच घरामध्ये आऊ कधी, अग्निसायाला लुगड नाही जाऊ शिवबाई. कसमी फाटकने सुगमा आजूबाजूच्या बाया नटून खटून जात होत्या, अंगावर दागिने होते, नव्या नव्या साड्या होत्या. परंतु रमाईला नेसण्यासाठी साडी नव्हती. आणि रमाईला वाटायचं मी फाटकन नेसून कसं जावं. घरामध्ये एखादी धरसं लुगडं नव्हतं. रमाईला वाटतं मी
जर नाही गेली तर आजूबाजूच्या बाया पुन्हा म्हणतील बघा होय कैलासीन हिचा पती बॅलिस्टर झाला आणि आपल्या पतीच्याही स्वागताला येत नाही, बाया नाव मोठं ठेवतील. जर का मी गेले फाटकं लुगडं नेसून तर पुन्हा आणखी बाया म्हणतील बघा हो ही बॅलिस्टराची पत्नी आणि नेसायसाठी चांगलं लुगडं नाही. माझ्या साहेबांच्या मोठेपणाला गाली बोट लागेल. रमाई विचार करतात घरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना एका सत्कारामध्ये शाहू महाराजांनी जरीचा पटका दिला होता. तो जरीचा पटका रमाई पेटीमधून काढतात, त्याला फटाफट झाडतात आणि ते पटका नेसून रमाई मुंबईच्या बंदरावर जातात. ह्या रमाईने यातना भोगल्या आणि म्हणून शाहू राजाचा तुम्हाला फेरा नेसून जाते मी खोवून का सोटावर रमाई मनी निर्धार करतात आणि तो जरीचा पटका नेसून रमाई मुंबईच्या बंदरावर जातात. तिथे बाबासाहेबांच्या सत्काराची तयारी चालू होते. बाबासाहेबांच्या गळ्यामध्ये फुलाचे हार पडतात. तेव्हा रमाईला वाटतं इथे जमल्या लोकांपैकी काही लोक तर माझ्या साहेबाच्या मोठेपणावर जळणारे नसतील. जर माझ्या साहेबाच्या मोठेपणावर जळणारे असतील तर मी काय केलं पाहिजे. रमाई मनामध्ये विचार करतात आणि म्हणतात काय अग माझ्या साईबाला लागल का कुणाची नजर, अग माझ्या साईबाला लागल का कुणाची नजर, पृष्ठकारी न बाई मी उतरून पदर बंदरावर गेले आहेत. रमाईच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण झाल्या आणि रमाई म्हणतात काय बॅरिस्टर कोणी उद्या येतील स्वागताला लाखो जन जमती मोठा सत्कार ठेवण्यात आला. बाबासाहेबांच्या गळ्यामध्ये फुलाचे हार पडू लागले. बाबासाहेब अनेक लोकांनी बाबासाहेबांच्या जीवनावर भाषण केलं. त्या कार्यक्रमाचे संयोजक सहस्त्रबुद्धे होते आणि सहस्त्रबुद्धे रमाईला म्हणतात आई तुम्ही आम्हाला 2 शब्द बोलावे. रमाई म्हणतात नाही मला काही बोलता येत नाही. तेव्हा सहस्त्रबुद्धे म्हणतात आई तुम्हाला बोलू नका पण तुम्हाला मला 2 प्रश्न विचारायचे आहेत आणि ते प्रश्न तुम्ही आम्हाला स्टेजवर येऊन सांगावे, त्यांचं उत्तर सांगावं.
रमाई स्टेजवर जाते सहस्त्रबुद्धी म्हणतात आई पहिला प्रश्न आमचा असा आहे बाबासाहेब गर्दीमधून येत असताना तुम्ही बाबासाहेबांच्या चेहऱ्याकडनं पाहता बाबासाहेबांच्या पहिल्या प्रथम बुटाकडे का पाहिलं तेव्हा रमाई म्हणतात मी साहेबांच्या चेहऱ्याकडनं पाहता त्यांच्या बुटाकडे पाहण्याचं कारण होतं कारण या देशातील मनुवादी लोकांची माझ्या साहेबाच्या चेहऱ्याला तर काय माझ्या साहेबाच्या बुटाला सुद्धा नजर लागू नये म्हणून मी माझ्या साहेबाच्या बुटाकडे पाहिलं सहस्त्रबुद्धे म्हणतात आई माझा दुसरा प्रश्न आहे सर्व लोक जनतेने आधी साहेबांचं दर्शन घेतलं आणि तुम्ही सर्वात शेवटी का दर्शन घेतलं त्यावर रमाई म्हणतात अहो माझ्या साहेबाला तमाम ही जनता बाबा म्हणतोय माझ्या साहेबाला जर ही जनता बाबा म्हणत असेल तर निश्चित मी त्यांची आई आहे म्हणून या सर्व जमलेल्या मुलांना पहिल्या प्रथम त्याच्या बापाचं दर्शन घेऊ द्यावं आणि म्हणून मी त्या सर्व मुलांना मी पहिल्या प्रथम दर्शन घेऊ दिलं ही रमाई अडाणी असून सात्विक होती सात्विक होती अहो ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह केला उद्या बाबासाहेब महालला जायचे त्या पहिल्या रात्री रमाईला म्हणतात रमा उद्या मला सकाळी महालला जायचंय माझी जाण्याची तयारी कर जाण्याची तयारी कर तेव्हा रमाई म्हणतात अहो साहेब मला सुद्धा साहेब तुमच्या सोबत येऊ द्या साहेब मला सुद्धा तुमच्या सोबत येऊ द्या तेव्हा बाबासाहेब म्हणतात रमा तिथे येऊन तू काय करणार अगं तिथे दगडफेक होईल तिथे मारामारी होईल अगं माझ्या सुद्धा जीवाला धोका आहे रमा माझ्या सुद्धा जीवाला धोका आहे तिथे येऊन तू काय करणार तेव्हा रमाई म्हणतात साहेब साहेब मी शपथ घेतली साहेब शपथ कोणती की मला आईवाचं मरण आलं पाहिजे मी जर तुम्ही जर माझ्या हाती मेला तर माझ्या शब्दाचा अपमान होईल साहेब आणि म्हणून मला तुम्हाला मध्ये यायचं आहे कारण तुमच्याकडे आलेले गोटे ती गोटे मी माझ्या अंगावर झेलीन तुमच्या जवळ चालून आला असेल तर त्याच्याशी दोन हात करण्याची माझी तयारी आहे आणि म्हणून रमाई त्या बाबासाहेबांना आग्रह करतात काय हो करते मी आग्रह तुमचा सत्याग्रह करते मी आग्रह तुमचा सत्याग्रह तुमच्या रामूला साहेब पाहू द्या तुमच्या रामूला साहेब पाहू द्या त्या महारामध्ये हो मला येऊ द्या साहेब मला माहित आहे साहेब दुश्मनाशी कसं लढायचं आहे तुम्ही मला कमी समजू नका आणि रमाई म्हणतात काय अहो सुभेदाराची आहे मी सुना हो सुभेदाराची आहे मी सुना रण मैदानी मारेल हा जुना सुभेदाराची आहे मी सुनरण मैदानी मरेल असून रमाई म्हणते साहेब तुमच्यासाठी मी मरेल आताच्या बाया म्हणतात ना एखादा नवरा दारू पिऊन आला शिंदे साहेब आनंद शिंदे तुम्हाला सांगायलो तुम्ही अनेक रमाई ऐकले असतील आताच्या बाया म्हणतात काय नवऱ्याचा दारू पिऊन घरी आला बायकोनं वाढून दिलं नाही तो म्हणतो बायकोला वाढून दिला हात नाही का खायला आले पिऊन मुतोडा या का बायको आहेत मला तू वाढवून दे वाढवून देतो की नाही बायको म्हणते मी वाढवून देत नाही कशीच वाढवून देत नाही माझा जीव गेला तर चाललं पण मी कशीच वाढवून देत नाही त्या माणसाला टेन्शन येते हातामध्ये काठी घेते आणि म्हणते हे जागा वाढवून देतोस की नाही त्याला टेन्शन आलेलं घे ना हाताने खाय ना आय वाढून देतो की नाही हे पहा सांगायलो मिले वक्ता सांगायलो मिले वक्ता ते हो माहित आहे किती वक्ता हसते काय करणार आहे का थोप आहे का आपलं तो थोबाड फोडून टाकील हा थोबाड फोडणार मठात फाय ना तू थोबाड कसा आहे ते
त्याला राग येतो, ते हातामध्ये काटे घेते आणि बायकोच्या अंगावर धाव धाव जाते. त्यावेळेस ती बायको म्हणते काय, ती बाई त्याची काय म्हणताय, मारतो का तुम्हाला, हो तू मारतो मला, हो तू मारतोस, हाय हिम्मत, हो हाय काय हिम्मत, हाय हिम्मत आहे, हिम्मत ये 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 रे ये, मला तुझ्याच हाताखाली मरायचं ये. असे आमच्या बाहेर मरायला. पण रमाई बाबासाहेबांना म्हणतात मी मेली पाहिजे कशी, अहो सुभेदाराची आहे मी सुना, म्हणून असं आपण मेला पाहिजे. नसता काही माणसं असे म्हणतात, आताही असे काही माणसं म्हणतात. एक माणूस असा मेला की ज्याने उभ्या आयुष्यामध्ये कधी कोणाच्या मातीला आला नाही, कधी लग्नाला आला नाही, कधी वाढदिवसाला आला नाही, कधी समाजामध्ये आला नाही, कधी जयंतीमध्ये आला नाही. एका दिवशी पटकन मेला, पैसेवाला होता, त्याला बायको नव्हती, लेकरं नव्हती, मुलगा नव्हता, वांजोटलं होतं, पण वांजोट्याला पैशाची हा मेलं. त्याच मड भीतीला बसवलं. म्हणतात गावात मड पाटलाला कोड, पाटलाने येऊन त्याचं मड भीतीला बसवलं. मळ्यापाशी रडायला कोणीच नाही. तेव्हा पाटील म्हणला, गावातल्या लोकांना म्हणला, अरे मड कसं शोभून दिसल, काय मड जर म्हटलं त्याच्यापाशी रडायला माणसं पाहिजे, बाया पाहिजे. एक माणूस याच्याकरता पुष्कळ पैसा आहे म्हणे, असं करतो आपण मड्याला शोभा आणायची असेल तर आपण म्हणे गावात जाऊ, मग 4-5 बाया आपण रोजाना आणू, 50-50 रुपये रोज दिले की आपल्या बाया येतात. दोघं म्हणे ठीक आहे म्हणे, आयडिया चांगली. एक गेला मांगवाड्यात, एक गेला महारवाड्यात. बायला म्हणला, बाई तू पाटील बेला, त्याच्याकडे पैसा आहे पण त्याच्या माती पैसे, त्याच्या मड्या पैसे रडायला कोणी नाही, म्हणून फक्त एकच साधं काम आहे, फक्त तुम्हाला रडाय चांगले येते, तुम्ही चला रडण्यासाठी. सारजी आली, गिरजी आली, कौशी आली, तिघी जणी आल्या मड्याजवळ. आता मड्याजवळ रडाय बसल्या, कसं रडावं, यानं चांगलं काही काम केलं नाही, कोणाच्या मदतीला धावून आला नाही, कधी कुणाला या वाणीनं चांगला बोलला नाही. म्हणले मग आता आपण रडाव कसं. सारजी म्हणते गिरजीला, अगं गिरजे, अगं तू काही स्वयंपाक केला की नाही ग. गिरजी म्हणजे अगं माय मी आता आज भाजीला फोडणी देता देता मला दारातून पाटलानं आवाज दिला माय. कौशी म्हणते माय महात पोरग पालपासून आलं नाही, त्याला बाजून भाकर कुटका मी करून ठेवला नाही माय. तडका व्हायचा त्याचं काय घेतलं नाही, कुणी किला बोलायच्या पण ते फक्त आवाज काढायला रडण्याचा. दिवसभर बाहेर चालू केलं, त्याचं मड निघालं. 4 जण त्याला खांद्यावर घेऊन जाऊ लागले. वाटामध्ये जांभुळीचं झाड आलं. बाया रडत रडत त्या बाईचं लक्ष गेलं जांभुळीच्या झाडाकडं. आणि मग कौशी म्हणते गिरजीला, गिरजे अगवर फायना माय. काय झालं, अगवर काळे निळे जांभूळ दिसायले माय. काय होते माय, मला तर म्या तोडाला पाणी सुटायलं माय, मळ सोडून मला हेच खावा वाटायले माय. अगवर गुन्हा आपण तिकून येता येता वटी 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 घेऊता माय, घरी आपले लेकरं बाळ खातील माय. असं आहे बाबा. म्हणून माणसाने आयुष्यामध्ये असं काम केलं पाहिजे की जेणेकरून आपल्या मौतीला जास्तीचे 4 माणसं आले पाहिजे. आणि म्हणून ती रमाई या 9 कोटीची आई झाली. आणि ती रमाई बाबासाहेबांना म्हणतात काय, ओ सुभेदाराची आहे मी सुना, मैदानी मारेल हसून, हो लढता लढता मरेल, नाही मागे सरेल, हो लढता लढता मरेल, नाही मागे सरेल. तुमच्या आधी मरण मला येऊ द्या, तुमच्या आधी मरण मला येऊ द्या.
रमाईने पतीच्या आधी मरण मागितलं, तुम्ही मागू नका माय. आताच्या बाया काला मागतील हो, नवरा मेला की पगार चालू. काही काही बाया म्हणाल्या नवरा जर बिमार पडला की त्याची पॉलिसी काढू. पॉलिसी काढली की आपल्याला पैसे भेटतात. एक मेलाचं काय झालं, आता जमाना बदलला. परंतु रमाईच्या लग्नाच्या बायला नाव सांगताय. रमाईनं नाव सांगितलं. आताच्या बाया नाव सांगतात. काय नाव सांगतात? आतल्या घरात, मधल्या घरात, मधल्या घरात पलंग. आमच्या बाया खाले का झोपणार, पण आदल्या घरात, मधल्या घरात, मधल्या घरात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, त्याच्यावर बशी. मी जाता रावापाशी तर होईल त्याला किती खुशी. आताच्या बाया नाव सांगतात. याच्याही पलीकडे जाऊन आमच्या बाया नाव सांगतात. मजा की नाव घेतात. काही काय बाया कसे नाव घेतात? वाटाण्याचा केला शिरा त्यात टाकलं खोबरं खिसून खिसून. वाटाण्याचा केला शिरा त्यात टाकलं खोबरं खिसून खिसून. अशोकराव बसले रुसून त्यांना घेतो मी चाटून पुसून. अशा बाया. बरं बाई नाव सांगितलं. नाव असं पतीचं घेतलं पाहिजे की त्यामध्ये पतीचा मोठेपणा असला पाहिजे. नसता काही काय बाया नाव घेतात. एखाद्या बाईची भांडण झाली, तिचा नवरा बाहेर गेला आणि ती बाई जर बाह्यामध्ये येऊन बसली आणि तिला विचारलं तर बाया ती बाई नाव कशी सांगेल? काय सांगेल? सायकलची घंटी ऐकते दुरून. सायकलची घंटी ऐकते दुरून, तू क्याला फिरून तुझ्या टाकतेच दुरून. हे नाव सांगितलं. पण रमाईने नाव सांगितलं. रमाईच्या काळात नाव सांगतात काय? पाळलेल्या पोपटाला सेब देते चिरून. पाळलेल्या पोपटाला सेब देते चिरून. भीमरावाच्या नावाचं कुंकू लेते करून, कुंकू लेते करून. म्हणून रमाईने एकदा लावलेलं कुंकू आयुष्यभर रमाईने कपाळाला टिकवलं. आणि ती रमाई कैलास मने आसी घेई कैलास मने असं घेई उखाणा. हे गाणं मी 15 वर्षाच्या अगोदर रेकॉर्ड लिहिलं होतं. पण माझ्या पटशिष्य आमच्या नांदेड जिल्ह्यातल्या कलावंतांनी आधी अनेक कॅसेटला गायले आहेत. परंतु शेवटचं गीत चरण नाही आलं म्हणून मी आनंद शिंदेच्या फरमाईसून गात आहे. लक्ष असावं. कैलास मने आस घेई उखाणा. अहो भीमरावासाठी माझा देईल प्राणव. रमाईने बाबाच्या जीवाला स्वतःच्या जीवाईपेक्षा जास्त जपलं. रमाई म्हणायचे माझं जगामध्ये जपायचं एकच आहे, ते माझं कपाळाचं सौभाग्य. आणि ते रमाईने जपलं. रमाईचं कुंकू मरेपर्यंत कपाळाला होतं हो. भरल्या कपाळाला रमाई गेल्या. पण आता तर कुंकू गेलं, टिकल्या आल्या. बाथरूमच्या भीती सगळ्या सुवासिनी झाल्या. कुंकू नाही. पहिल्या काळामध्ये आठवड्याचं कुंकू आणलं की एक महिना जायचं. आता कुंकू गेला. आता रेडीमेड नवरे भेटायला लागले. रेडीमेड कंपनीमध्ये असे गोल कातरून यायला लागले. ते 1 रुपयाला 12 डझन भर. अवघड आहे. मी म्हणत नाही टिकल्या लावा म्हणून, टिकल्या लावू नये म्हणून मी म्हणत नाही. टिकल्या लावल्या पाहिजे. पण कोण टिकल्या लावल्या पाहिजे? कोण की ज्या मुलीचं लग्न झालं नाही त्या मुलीने. ती म्हणशाल ते कसं काय? का टिकल्याचे प्रकार आता अनेक. कोणती गोल, कोणती त्रिकोणी, कोणती चॉकलेटी, कोणती 6 कोणी, कोणती लांबोळी, कोणती काळ. अलग अलग नवऱ्याच्या टिकल्या आहेत. म्हणून लग्न न झाल्या मुलीने टिकल्या लावल्या पाहिजे. काय लावल्या पाहिजे का? एक काय एखादा मुलगा बघायला आला, लाल टिकली लावायची. त्यानं जर पसंत नाही केलं की ती लाल टिकली काढायची आणि भित्तीला बसवायची. त्याला माझ्या बस तू भित्तीला काय घेतले नाही ते. पुन्हा दुसरा मुलगा बघायला आला, पुन्हा लांबोळी लावायची. त्याला पसंत केलं नाही की ते टिकली काढायची. त्याला तू आता बस भित्तीला. पुन्हा असेच बदलायचे. पण एकदा
जर मुलगा आला त्यानं जर पसंती केली आणि पसंती केल्याच्या नंतर मेन घ्यायचं, मेन आपल्या कपाळाला कसं कसं घासायचं, त्याच्यावर कुंकू घ्यायचं, असं कोरून लावायचं, पुन्हा आयुष्यभर कधी ते निघलं नसलं पाहिजे. आणि हा रमाईचा आदर्श आम्ही घेतला पाहिजे. परंतु आता रमाईचा आदर्श पाया वेगळा घेतात, कपडे असून अर्धा अंग दाखवतात. तुम्हाला म्हणणं झालं, तुम्ही म्हणशाल मलाच म्हणाल का तिकडे सांगाल बुलढाण्याच्या याच्या पलीकडचं, कारण आताची परिस्थिती वेगळी आहे. एखादी जर साहेबाची बायको असेल, जर खेड्यामध्ये आली असेल तर ती फक्त बाहेरला साड्या दाखवते, साड्या दाखवते. आल्या आल्या ती बाई वेगळी साडी घालते, तिला गावात कोणी चहा प्यायला बोलले की वेगळी साडी घालते, तिला कुठं पुसदला जाऊन यायचं असलं की वेगळी साडी घालते. संध्याकाळी 7 वाजता आली घरी की तेवढी मोठी बाई, कणकीवाणी फुगलेली बाई लहान मुलीचा झगा घालते, झगा. आणि त्याला म्हणाली आता गाऊन, कणगी एवढी बाई आणि गाऊन घालायला. 12 वाजता तर काही नाही, ही अवस्था. म्हणून रमाईचा आम्ही आदर्श घेतला पाहिजे. म्हणून माझा भगिना विनंती, आचरण करू नका त्या माधुरीचं की ऐश्वर्याचं, आचरण करू नका त्या माधुरीचं ऐश्वर्याचा, तुमचा दर्जा खुजा होईल. आचरण करा तेव्हा जिजाऊचं, माता रमाईचं तुमची घरोघरी पूजा होईल. रमाईचा आदर्श घेतला पाहिजे, जिजामातेचा आदर्श घेतला पाहिजे. रमाई वागली कशी, हो राणी साधी भोळी, हो लुगड आणि चोळी, लंबिली कधीच नाही, गळी पोत काळी, कुंकुते कपाळी, नित्यपती सेवेत राही. अहोदारी असोवा ती असावो घरी, अहो नेहमी तू पदरे डोईच्यावरी, रमाई दारी असोवा असो घरी, नेहमी तो पदर डोईच्यावरी. परंतु आताच्या बाहेर माय पदरच घेत नाहीत, बाहेर शपथच घेतली आजकालच्या. कोणती शपथ? मी जर डोक्यावरून पदर घेईल तर मायबापाचं नावच सांगणार नाही. अवघड झालं, बायानं पदर घेण्याचं सोडून दिलं. एवढंच काय हो, मुंबईमध्ये आम्ही गेलो तर आम्हाला मुलगी कोणती मुलगा कोणता ओळखता येत नाही. एकदा आम्ही आझाद मुंबईला गेलो, तिथे एक मुलगी होती आणि एक मुलगा होता. मी म्हणलो कोणती मुलगी कोणता मुलगा, कारण तिथल्या मुलीने सुद्धा कटिंग केली होती, मला ओळखता येईना. मी त्या मुलाला म्हणलो बाबा, म्हणलो तू हे केस का वाढवले? तो म्हणे हा शाहरुख खान कट आहे. एकानं सांगितलं शाहरुख खान, एकानं सांगला गजनी कट. बघा फॅशनेबल येऊ. पुन्हा त्या मुलीला केस कापले होते. त्या मुलीला मला माहित, तू केस कापून कापले? ते म्हणे याला म्हणतात म्हणे बॉबी कट, याला म्हणतात बॉबी कट. मग त्या मुलाला पुन्हा मी विचारलं, म्हणे बाबा तू केस का वाढवले? तर ते म्हणे म्हणतात, ते मुलगा म्हणला याला म्हणतात म्हणे माय कट. केस वाढवले की माय कट, केस कापले की बॉबी कट, ही फॅशन. म्हणून अशी फॅशन आपण नाही केली पाहिजे. जे माणसानं साजरं सोबलं तेच करावं. आणि हाच रमाईचा आदर्श आम्हाला घ्यायचा आहे. आणि तीच रमाई कैलास मने आस देई उखाण, भीमरायासाठी माझा देईल प्राणव,
एप्रिल में